पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, खरं तर धावबाची संधी होती. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय, अपील केलं जात आहे. बऱ्याचशा वेळा असं घडते की अपील केल्यानंतर क्षेत्ररक्षक असतात त्यांचं सातत्याने लक्ष पंचांकडे असतं आणि त्यातून कुठेतरी चूक निर्माण होते. धावबाची संधी होती. अवांतराचे खातं उघडलं ते शुभारंभ होतोय. धावसंख्येला प्रारंभ होतोय. बाळा पाटील मार्गस्थ होईल. फुलटॉस, चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेटला. दोन धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी आय थिंक बॅटर करतायत. बॅटरनी केलेली आहे. बॅटिंग साईडनं तिसऱ्या पंचांची मागणी, तिसऱ्या पंचाकडे निर्णय, वेदर इट इज बीमर और फुलटॉस. तिसऱ्या पंचांची मागणी आहे, त्यामुळे खेळ थोडासा 1 मिनिटासाठी थांबेल कारण तिसरे पंच सुरेश घरत आहे, टीव्ही पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन धाव मात्र जितूला मिळत आहेत. धावसंख्या झाली 3. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, बट इट्स अ डॉट बॉल. पॉल ॲडम्सची गोलंदाजी तुम्ही बघितली असेल त्या अंदाजाने गोलंदाजी बाळाची बघायला मिळते. अगदी जवळ आल्यानंतर हाताला एक झटका दिला जातो. पॉल ॲडम्स अशा प्रकारची गोलंदाजी करायचा. बाळा पाटील पुन्हा एक डॉट बॉल. फुटवर्क बघायला मिळत नाही. तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल ना तर पदर आले त्याचा वापर तुम्ही करायला हवा, पायांची हालचाल करायला हवी, तर तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकता. बाळा पाटील मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे, राईट आर्म. आता मात्र हा चेंडू स्वेअर आहे कारण डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच सुनील म्हात्रे इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या होते 4. बिनबाद 4. पुन्हा एक डॉट बॉल जातोय. जितूची फलंदाजी जर बघितली जणू काय एक तर जागेवर उभं राहून फटके खेळतोय की काय. फुटवर्कचा वापरच बघायला मिळत नाहीये. तुम्ही जर चांगला फटका खेळायचा असेल तर थोडंसं फुटवर्क तुम्ही वापर करायला हवा, तरच तुम्ही दर्जेदार फटका खेळू शकतात, दावा तुम्ही मिळवू शकतात, रोटेशन करू शकता तुम्ही. आणि अराउंड एक त्रिफळाची सरते शेवटी. पाच चेंडू खेळला आणि त्यावर 2 धावा जमवल्या. संत खेळी 4 डॉट बॉल. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळी जर कोणाचे असेल तर सुनील गावस्कर. 174 चेंडूमध्ये 36 धावा. बघा कशी खेळी असेल. सलामीला आला आणि 60 षटकांची मॅच होती, नाबाद राहिले सुनील गावस्कर. पण त्यांचा अजून एक रेकॉर्ड माहिती आहे. त्यांची वेगवान खेळीमुळे आपण सेमीफायनलमध्ये मुंबईला खेळलो होतो, हा सुद्धा एक त्यांचा विक्रम आहे. भले ते संत खेळी खेळले त्यावेळेला पहिल्या वर्ल्ड कपमध्ये, पण रिलायन्स कप 1987 मध्ये ते फास्ट खेळले न्यूझीलंडच्या विरुद्ध. त्यामुळे आपल्याला सेमीफायनल वानखेडे स्टेडियम खेळण्याची संधी मिळाली, अन्यथा आपणास पाकिस्तानमध्ये सेमीफायनल खेळावे लागले असते. पहिल्या षटकासाठी किती वेळ घेतलेली आहे? 4 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. अगदी बरोबर टायमिंग. दुसरं षटक घेऊन येतोय कपिल आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल ज्ञानेश्वर.
हा चेंडू अराउंड दी ऑफ स्टंप खेळायचा करता चेंडू उजव्या स्टेजचा बाहेर होता आणि ऑन साइडला खेळायचा होता. डॉट बॉलची परंपरा कायम लागली. तब्बल 5 चेंडू डॉट गेलेले आतापर्यंत आपण पाहतोय. आई जोगेश्वरी जुनांदुकी आणि जॉलीस्पोर्ट कामतगार संघ कॅप्टन. कट करण्याचा प्रयत्न. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. धावांचा जवळपास दुष्काळ पडलेला आहे. दीपक पाटील आणि अशोक पाटील जणू काही वाट पाहत असतील खेळपट्टीवर जाण्यासाठी. हा चेंडू चांगला फटका. ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला चेंडू जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा मात्र पूर्ण होतील. ओव्हर थ्रो होतोय आणि तिसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. आणि इथे मात्र 4 धावा पूर्ण होत आहेत. आणि 5वी धाव घेण्याचा फलंदाज मात्र धावबाद होतोय. आणि ही सुद्धा एक रणनीती असते. हे चेंडू जेवढे खेळतात त्यापेक्षा डबल. तुम्ही जर 4 चेंडू खेळलात तर 8 पेक्षा जास्त धावा तुम्ही पटकावल्यात तरच तुम्ही संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून देऊ शकता. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय संजय चिकणे. अपील केलं जाते जोरदार आणि याचबरोबर संजय चिकणेची खेळी संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि 3 बाद. धावसंख्येचे मात्र 8. फक्त 8. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते पप्या काबूकर. मोस्ट एक्सपिरियन्स. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना सुद्धा पप्या काबूकर नेहमी चांगल्या प्रकारे मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग करायचा. पण आता 40+ मध्ये पप्या काबूकर जबाबदारी वाढलेली आहे. मिडल ऑर्डरचा हा भरवशाचा एक तर बॅटर आहे. जे गावदेव वडनोकर संघासाठी काय करते बघायचं आहे. खरं तर क्षमता त्याच्याकडे आहे. पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही. तुम्ही योग्य वेळी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. हा चेंडू खाली राहतोय. अनपेक्षित खाली राहतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. व्हेरिएशन बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं बाळा पाटील यांनी सुद्धा व्हेरिएशन केलं. प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळाला. आणि या षटकामध्ये कपिल सुद्धा त्या अंदाजाने गोलंदाजी करतोय. तुम्ही जेव्हा व्हेरिएशन किंवा चेंडूमध्ये बदल करतात ना तेव्हा फलंदाजाला तितके जास्त प्रमाणात धावा त्याच्यावर घेता येत नाही. पण एकदा अपील केलं जाते. जोरदार अपील केलं जाते. खूप चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलं होतं. पूर्णपणे चकित केलं होतं. आणि पंचांचा लेग बायचा इशारा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि जर आपण बॅटमधून धावा बघितल्या फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत. त्याही करता ओव्हर थ्रोच्या रूपाने धावा मिळालेल्या आहेत. बॅटमधून 6 धावा. आतापर्यंत डॉट बॉल किती खेळले आहेत? 8 डॉट बॉल. तुम्ही 12 चेंडूमध्ये जर 8 डॉट बॉल खेळलात तर तुमची धावसंख्या कशी काय पुढे जाणार आहे? डॉट बॉलची परंपरा कायम राहिलेली आहे. कारण पप्याने सुद्धा 9 मिनिटाची वेळ घेतलेली आहे 2 षटकासाठी. अचूक टायमिंग. खूप चांगली गोलंदाजी डिसिप्लिन बघायला मिळते कालवार संघाकडून. 9 मिनिटांमध्ये 2 षटके त्यांनी पूर्ण केलेली आहेत. आता गोलंदाजीसाठी नितेश. धावांचा वेग वाढवावा लागेल जय गावदेव वडनोकर संघाला. कारण 2 षटकामध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 9.
आणि समोरच्या संघाला जर तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर किमान 40चा आकडा तुम्ही प्राप्त करणं गरजेचं आहे. तुम्ही 40 धावापर्यंत गेलात तर तुमच्या गोलंदाजांना संधी मिळू शकते, तुमच्या क्षेत्ररक्षकांना संधी मिळू शकते. जर अंडर 30 धावा जर कमी धावा राहिल्या तर मात्र गोलंदाजांवर जबरदस्त मानसिक प्रेशर सुरुवातीपासून राहील आणि क्षेत्ररक्षकाचे हात सुद्धा कमरेवर जातील सामना सुरू झाल्यानंतर. नितेश पुन्हा एकदा टायमिंग साधता येत नाही आणि लेग बायचा इशारा. पण सुनील म्हात्रे यांचं ॲक्शन फार वेगळे आहे, इशारा ते फार वेगळ्या अंदाजाने करतात. लेग बाय असेल, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, तुम्ही फक्त पहा, त्यांचा एक अंदाज वेगळा आहे. तसंही प्रत्येक अंपायरचा अंदाज वेगळा वेगळा असतो. सुनील म्हात्रेला मी जवळपास 15 ते 16 वर्षापासून अंपायरिंग करताना पाहतोय. अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं, लाऊड अपील. झेलसाठी DRS नाही, आपल्याकडे DRS फक्त बीमर आणि वाईटसाठी आहे. संघाचे कॅप्टन संभाजी म्हात्रे अतिउत्साही झाले होते. नितेश याला मात्र प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं पण 4 धावा मिळतील. आत्मविश्वास भरा फटका नव्हता पण 4 धावा मिळतात. आणि पहिला चौकार येण्यासाठी तिसरं षटक यावं लागलं. हा पहिला चौकार आहे. भले पहिल्या 4 धावा आल्या होत्या, त्या पळून काढल्या होत्या, पण हा पहिला चौकार येतोय बॅटमधून आणि तो येतोय जयच्या बॅटमधून. खास करून धर्मेंद्र तांगडे आणि ब्रदर्स त्यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय आपण. येलोवर फुलटॉस चेंडूला चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या जात आहेत. 2 धावा मिळतात, धावसंख्या झाली 16. आता मध्ये डावाला थोडासा आकार येताना दिसतोय. जे चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. त्याने एक चौकार लगावला, त्यानंतर 2 धावा वसूल केल्या. दोन्ही बॅटरने चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे, मोठे पटके खेळणं गरजेचं आहे. नितेश डॉट बॉल जातोय. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 16. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. जय खेळपट्टीवर आणि नॉन स्ट्रायकर यांना पप्या काबूगन. आज संडे आहे, सुपर संडे आहे, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी अगदी पहिल्या मॅच पासून बघायला मिळते. फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाहीये, कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. आणि ओव्हर थ्रो होतोय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावबासाठी तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 3री धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता, पण आय थिंक आपण जर पाहणी केली तर असं वाटते की त्यानंतर आपण चर्चा करू. कारण 3ऱ्या पंचांचा निर्णय, 3rd अंपायर इज अ बेस्ट जज, आपण त्यावर क्रिटिसाइज करणं फारसं चुकीचं ठरेल. येस, मला जे म्हणायचं होतं तेच पूर्ण झालं आहे. कारण क्लिअर कट दिसत होतं की बॅटर जो आहे सहजगत्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. 3री धाव पूर्ण झालेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. तब्बल 18 चेंडूमध्ये 19 धावा जमवलेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती 3 षटकांसाठी किती वेळ घेतलेली आहे. 14 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. डिसिप्लिन क्रिकेट, हेच डिसिप्लिन प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मेंद्र तांगडी आम्हाला
यांच्याकडनं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सूचना आलेल्या आहेत. अंतिम षटक अनिल दहिवलकर. खेळपट्टीवर दोन्ही बॅटर आहे, खास करून जय चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. एक मात्र असा बॅटर आहे त्याने आतापर्यंत 9 धावांवर खेळतोय, त्याने एक चौकार लगावलेला आहे. 5 चेंडूमध्ये 9 धावांवर खेळतोय अनिल. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या झालेली 20. किमान 6 चेंडूमध्ये 10 किंवा 12 धाव पटकावल्या तरच गोलंदाजाने चांगल्या प्रकारे संधी मिळू शकते बॅटिंग करणे गोलंदाजी करण्याची. जय गवदेव वडुणकर संघातील. आणि यावेळेला फटका टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू सरळ जाईल तो डीप मिडॉनला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि डेंजर एंडकडे धाव घेतोय पप्प्या आणि डायरेक्ट हिट. फलंदाज पप्प्या इज आउट. तांगडे ब्रदर्स, धर्मेंद्र तांगडे असतील त्यांचे सर्व ब्रदर्स, त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. सातत्याने आम्ही उल्लेख केलेला आहे की धर्मेंद्र तांगडे आणि परिवाराने खरं तर खूप साहस दाखवलेलं आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी. दीपक आले बॅटिंग करण्यासाठी. याला लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? पंचांचा काय इशारा पाहूया. षटकार. केला खरं तर अडवण्याचा, मात्र त्याच्या डोक्यावर हा चेंडू निघून गेला स्ट्रेट लॉंग ऑन सीमा बाहेर. षटकार. यावेळेला मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या झाली 28 आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता. अनिल याचा डॉट बॉल जातोय. षटकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक करताना अनिलला आपण पाहतोय आणि हेच फार महत्वाचं आहे. हेच तर चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. बऱ्याचशा वेळेला चौकार किंवा षटकार लगावला गेल्यानंतर गोलंदाज थोडासा मानसिक दबावाखाली त्याच्याकडनं चूक निर्माण होते आणि त्याचा फायदा बॅटर घेत असतात. ते मात्र बघायला मिळालेलं नाही. अनिल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रनअप. राईट आर्म. याला मात्र लिडिंग एज. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमा पार. चौकार. नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक. चांगला फटका म्हणता येणार नाही, पण तो धावा 4 मिळतात हे फार महत्वाचं आहे. फटका कशा प्रकारे खेळला हे महत्वाचं नाही, धावा मिळतात हे फार महत्वाचं आहे. आणि आता मात्र चौकाराने धावसंख्येला वेग येतोय. 32 धावा. आता तरी कुठे धावसंख्येला वेग गेला. एक क्षण असं वाटलं की धावा अंडर 30 राहू शकतात, पण खास करून चांगली बॅटिंग जय करतोय. 20 धावांवर खेळतोय. 1 मॅन आर्मी. पुन्हा एकदा पूलचा फटका, चेंडू हवेत आहे, पण मात्र नितेश चांगला झेल घेतोय डीप मिड विकेटला. आणि एक झंझावती खेळीचा अंत होतोय कारण जयने 20 धावांची खेळी केली. त्यामध्ये बघितलं आपण एक षटकार आणि 2 चौकार लगावले आणि संघ अडचणीत असताना खूप चांगली बॅटिंग केली. भले धावा कमी असतील, पण जय जेव्हा खेळाडू कक्षाच्या जवळ येईल तेव्हा त्याचे सहकारी त्याच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करतील.
आणि त्यामध्ये बॅटिंगसाठी जातोय यशवंत. यशवंतला किती चेंडू खेळायला मिळणार आहेत? शेवटचा चेंडू आहे. चांगलं फिनिश करतोय का बघायचंय, मोठा पटका खेळतोय का बघायचंय. टॉस साठी यायचंय जॉली स्पोर्ट कामतगर आणि जोगेश्वरी, आई जोगेश्वरी जुना दुर्की. त्वरित यायचंय विना विलंब. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या आहे 32. थोडा स्टेप आउट झाला होता. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे बाउन्स झाला. इट्स अ डॉट बॉल. 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष. टॉस साठी यायचंय जॉली स्पोर्ट कामतगर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की. आपण त्वरित यायचंय टॉस बॉक्स मध्ये. बत्तीस धावा झालेल्या आहेत आणि 33 धावांचं लक्ष असणार आहे कालिकमाता कालवार संघासमोर. खास करून खूप चांगली बॅटिंग जयने केली. 20 धावांची खेळी केली. 10 चेंडूचा सामना केला. 200चा स्ट्राईक रेट. मी सांगितलं होतं की तुम्हाला किमान 200च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल तरच तुम्ही एक चांगली धावसंख्या, आणि ते काम फक्त जयने केलं. बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. प्रसाद तांगडे यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण शेवटचं षटक जेव्हा सुरू होतं ना तेव्हा इनिंग ब्रेकचे जे टॉस जो होणारा असतो त्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. थोडीशी एक डिसिप्लिन भिवंडी क्रिकेटमध्ये हे फार कमी बघायला मिळते. मी सातत्याने पालघर जिल्ह्यामध्ये किंवा कल्याण परिसरामध्ये कॉमेंट्री करतोय. डिसिप्लिन. 9 वाजता मॅचला सुरुवात होते. शेवटच्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं असतं. आई जोगेश्वरी जोडी संघ उपस्थित झाला नाही तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. या सामन्याचा चेंडू टाकला की पेनल्टी सुरू होईल. लक्षात घ्यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. या मॅचचा चेंडू टाकला की जो संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या संघाला लगेच पेनल्टी घोषित करण्यात येईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जय गावदेव वडनगर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. किरण तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते प्रसाद तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक ग्रेट पर्सनॅलिटी आणि एक सुप्रसिद्ध क्रिकेटर. कित्येक वर्ष सध्या ते एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. पण खारडी संघातून खारडीचा एक मात्र संघ जेव्हा खेळायचा तेव्हा अगदी सलामीला सातत्याने कित्येक वर्ष सलामीवरची भूमिका त्यांनी पार पाडली आणि खारडी संघासाठी नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी केली. असे प्रसाद तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान किरण तांगडे आपल्या शुभ हस्ते करतायत. प्रसाद तांगडे आपले आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण खरं तर बहुमूल्य वेळ दिला तर उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष आभार. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वेळेसंदर्भात, कारण आज एकंदरीत 2 मॅचेस एक्स्ट्रा असतील, कारण रेग्युलर ची फायनल सुद्धा होईल. येस, शरदजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. शरद भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. धर्मेंद्र तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मेंद्र तांगडे आपल्या शुभ हस्ते शरदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करतील.
शरदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी धर्मेंद्र तांगडे आपल्या शुभास्ते करतायत. त्यानंतर आपण टॉस करूया. आपण दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस केल्यानंतर फक्त निर्णय घेऊया, कारण मॅचला सुरुवात होणं गरजेचं आहे. प्रसाद तांगडे यांच्या शुभास्ते टॉस होईल. कामतगर संघाचे कॅप्टन खूप स्वागत आहे. आणि आई जोगेश्वरी जुनादगी संघाचे कॅप्टन आपले हार्दिक स्वागत आहे. हेड अँड टेल 4 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? इस कामतगर संघाचे कॅप्टन छापा आलेला आहे. प्रसाद तांगडे आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. मॅच सुरू होणार आहे. फक्त आपला निर्णय या ठिकाणी आपण कळवायचं. फिल्डिंग तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आई जोगेश्वरी जुनादगी आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर होणारी 40+ची मॅच असणार आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून जॉली स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आई जोगेश्वरी जुनादगी संघाला आमंत्रित केलेलं आहे. होळी आपण सेकंड इनिंगकडे सलामी जोडी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षणही लावलं जाते. 33 धावांचं लक्ष आहे. क्या बात आहे. सेलर मात्रे आपलंही हार्दिक स्वागत आहे. कारण खाडेगावचे जावई असल्यामुळे आपलं स्वागत चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. प्रवीण आणि बाळा आणि महानंद पाटील वडनगर एक्सप्रेस. महानंद पाटील इथे गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू अगदी खाली राहतोय. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न खरं तर कव्हरच्या दिशेने होता. प्रवीणचा प्रयत्न होता, मात्र बॅटला स्पर्श झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे झाला नाही. डॉट बॉल जातोय. 33 धावांचं लक्ष आहे. 33 इज अ टार्गेट. याला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी. मी सांगितलं होतं की महानंद वडनगर एक्सप्रेस आहे. पहिलं षटक सातत्याने कित्येक वर्षापासून चांगल्या प्रकारे तो हाताळतोय. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, वेल बिगन इज हाफ डन. तुम्ही जर सुरुवात चांगल्या प्रकारे केली तर तुमचं अर्ध अधिक काम झाल्यासारखं असतं. महानंद राईट आर्म. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. अतिशय वेगात चेंडू टाकला होता. पहिले 2 चेंडूचा वेग कमी बघायला मिळाला, मात्र तिसरा चेंडू भन्नाट वेग बघायला मिळाला. लेंथ बॉल सुद्धा बघायला मिळाला. पडल्यानंतर अगदी वेगात निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. दीपक किपिंग करतोय. खूप चांगलं किपिंग करताना पाहतोय. महानंद राईट आर्म. याला पाहतोय टॉपेज आणि सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल. नाही. विकेट मेडन षटक बघायला मिळते का बघायचंय. विकेट मेडन षटक काढलं तर 500 रुपये. यस. आणि विकेट मेडन आणि 500 रुपयाचा पारितोषिक पटकावलेला आहे धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून त्याने. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 500 रुपये महत्वाचे नाही, संघासाठी आवश्यकता होती. कारण बॅटरने थोडं निराश केलं होतं जयगाव वडनगर संघाच्या. काय गोलंदाजी केलेली, अप्रतिम गोलंदाजी.
विकेट मेडन ज्ञानेश्वर मुकादम पहिलं षटक असावे, पहिलं षटक विकेट मेडन बघायला मिळते. थोडंसं आपण टाळ्यांचा आवाज खरं पोचायला हवा, कारण पहिलं षटक आहे या स्पर्धेमधलं विकेट मेडन. टाळ्याने आपण स्वागत करूया खरं महानांचं. धर्मेंद्र तांगडे यांचे ते क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत. आय थिंक SSC 89, धर्मेंद्र तांगडी SSC 89. आजकाल हायस्कूलच्या सुद्धा गेट टुगेदर मोठ्या प्रमाणात होऊ लागले. आजकाल नवीन नवीन संकल्पना बघायला मिळतात. कॉलेजचं गेट टुगेदर असेल, हायस्कूलचं गेट टुगेदर असेल, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करतात त्या ठिकाणचं गेट टुगेदर असेल. पण गेट टुगेदर करताना थोडीशी काळजी पण घ्या, लक्षात घ्या. लक्षात घे, गेट टुगेदर करताना नजरिया चांगल्या प्रकारे ठेवा. नजर तुमची चांगल्या प्रकारे असणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गेट टुगेदर करतात ना, वेळेसंदर्भात सहकार्य. पहिल्या षटकासाठी किती वेळ घेतलेली आहे? क्या बात आहे. 3 मिनिटात षटक पूर्ण झालेले आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या 1.5 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. आता मात्र अशोक पाटील यांनी सुद्धा वडनगर गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. रेग्युलर क्रिकेट असतो. आता मात्र 40+ त्यांना आपण पाहतोय. अशोक पाटील मार्गस्थ होईल. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड होत आहे. स्क्वेअरिश थर्डमॅनला चेंडू जातोय. सोमनाथ पाटील आपण पाहू शकता. आपण खरं तर हे लाईव्हला आपण दाखवूया. सोमनाथ पाटील यांच्याकडून खास करून या स्पर्धेचे आयोजक धर्मेंद्र तांगडी यांच्यासाठी खास करून एक आकर्षक पॅक देण्यात आले. सोमनाथ पाटील आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. अशोक चांगला चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. असं वाटते की हा सामना सुद्धा संघर्षपूर्ण बघायला मिळेल, कारण बघितलं आपण पहिल्या 2 षटकामध्ये जयगावदे वडनगर संघाच्या फक्त 9 धावा होत्या. अशोक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू शॉर्ट टर्म पूल आणि एक चांगला झेल डीप मिड विकेटला. संजय त्या ठिकाणी होता आणि एक चांगला झेल त्यांनी समाप्त केलेला आहे. प्रवीणने खूप निराश केलं. तब्बल 4 चेंडू डॉट खेळला. त्यानंतर बाळाने सुद्धा आता पण 2 चेंडू डॉट खेळलेला आहे आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. निराश केलेला आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातो. पुन्हा खूप चांगली गोलंदाजी करताना अशोकला सुद्धा आपण पाहते. पहिल्या षटकात महानंदने जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर बॉल ठेवून अशोक सुद्धा गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र स्लाइस केलं होतं. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी मात्र फुटबॉल खेळताना दिसतोय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पंच काय इशारा करतायत, फक्त 2 धावा असतील. येस, स्लाइस केलं होतं खरं तर शॉर्ट थर्डमॅनला. नाही पण ती जागा अशी आहे ना, थोडासा आउटफील्ड खराब आहे. कुठल्या आपण क्षेत्ररक्षकाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे, कारण त्या जागेत थोडासा फुटबॉल खेळण्याची संधी मिळते क्षेत्ररक्षकांना, कारण जागाच त्याप्रमाणे थोडं आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे. अशोक याला चांगला फटका आहे. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मग त्याच्या डोक्यावर एका टप्प्याने निघून जाईल. डीप कव्हर सीमा पार चौका.
धावसंख्येचा पाठलाग करताना श्री कालिका माता कालवार हा संघ. अशोक राईट आर्म, त्याला बॅटला स्पर्श झाला. पुन्हा एकदा असं वाटते की फलंदाज धावबाद होतोय. एक एक धाव फार महत्वाची आहे. हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की लो स्कोरिंग मॅच आहे आणि समीकरण जर आपण बघितलं ना तर जेव्हा 2 षटके फलंदाजी करताना सुरुवातीला वडुणूक संघाची धावसंख्या सुद्धा 9 होती आणि इथे श्री कालिका माता कालवार संघाची धावसंख्या सुद्धा आहे 9 धावा आहेत. म्हणजे समीकरण सारखंच आहे आणि विकेट सुद्धा 3 गेलेले होते. बघा समान वाटते. पण मला असं वाटते की जी फलंदाजी जयने केली होती असं एखाद्या प्रकारची फलंदाजी कालवार संघाच्या बॅटरला करावी लागेल कारण त्याने डावाला आकार दिला. कारण उर्वरित जी 2 षटके होती 2 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या उभी केली ती वडनोकर संघाने आणि जयने जी भूमिका अदा केली, जयने जी फलंदाजी केली त्याप्रमाणेच फलंदाजी श्री कालिका माता कालवार संघातील एखादा बॅटर करेल का आणि आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि आता प्रश्न आहे तो गोलंदाजीचा. कारण पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी मानाने विकेट मेन षटक हाताळलं आणि अशोकने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. खरं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं पण 9 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण एक सफलता प्राप्त केली. तिसरं षटक गोलंदाजीसाठी जितू आणि बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल दीपक आणि नॉन स्ट्रायकर इनला आहे संभाजी संघाचा कॅप्टन. 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे बरोबर 12चा आस्किंग रन रेट. 12-24चं समीकरण आहे. हा चेंडू मात्र 1 धाव मात्र मिळेल आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. 2 धावा मिळतील. 12-22चं समीकरण. धावसंख्या झाले 11. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करतात ना तेव्हा संघावर मानसिक दडपण निर्माण होतं. कारण जेव्हा मॅच कट टू कट असते संघर्षपूर्ण असते तेव्हा या अतिरिक्त धावा तुम्ही बहाल करतात तेव्हा संघावर दडपण निर्माण होतं. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची बॅटिंग करणारा जो संघ आहे या संघाचा धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं असतं. जितू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. फुल टॉस, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल काऊ कॉर्नरला यशवंत घेतोय. अकरा चेंडू आणि 22 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. लो स्कोरिंग मॅच जरी असली 33 धावांचं लक्ष जरी असलं तरी मात्र वडनोकर संघाच्या गोलंदाजांनी कंबर कसलेली आहे. खास करून महानंदने एक फलंदाज बाद केला आणि कुठल्या प्रकारची धाव दिलेली. त्यानंतर अशोकने खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर तिसरं षटक जो चांगल्या प्रकारे पहिला चेंडू वाईट हाताळला होता. त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट्स संघाच्या कॅप्टनला बाद करण्यात यश आलं जितूला. पण यशवंतने खूप चांगला झेल घेतलेला आहे. अगदी सीमारेषेवर स्वतःला संतुलित केला आणि त्याने बघितलं आपण सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये आणि अगदी सीमारेषा लगत त्याने झेल घेतला. ऑफी टोस फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मोस्ट नीडेड बाउंड्री फॉर कालवार.
संघ गारद झालेला आहे. 5 बाद, धाव संख्या आहे 15. बॅटिंग करण्यासाठी येतो सचिन. डावखुरा शैलीदार फलंदाज. चांगली गोलंदाजी, भर एक चौकार लगावला गेला जितूच्या गोलंदाजीवर, पण जितूने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केलेले आहेत. येस 1+1 म्हणजे 6 धावा दिलेले आहेत तब्बल. जितू डावखुरा बॅटर खेळपट्टीवर असल्यामुळे क्षेत्ररक्षण थोडासा बदल करावा लागेल. लॉंग लेग सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक दिसतोय, डीप स्क्वेअर लेगला दिसतोय, मिड विकेटला दिसतोय, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑनला दिसतोय. हे 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात दिसत आहेत. आणि एक डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, ज्या ठिकाणी आउटफील्ड खराब आहे. आता मात्र ज्ञानेश्वर चिकणे यांना मात्र डीप थर्डमॅनला तैनात केलं जाते. थोडंसं स्क्वेअरिश थर्डमॅन आहे. याला मात्र थोडंसं बॅकलिपला खाली केलं, डिफेन्स केलं, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप केलं जात आहे. आज चिकणे ब्रदर्सना थोडंसं क्षेत्ररक्षणावर लक्ष द्यावं लागेल. योगेश चिकणेकडनं क्षेत्ररक्षण खराब झालं. धावसंख्या झाले 17, निम्मा पल्ला पार केलेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. 8-16. याला पुन्हा एक चांगला फटका, कोणीही शॉट विकेटला नाहीये. पहिली धाव. वेगात थोडं स्वतः गोलंदाजाने बघितलं, क्षेत्ररक्षक नाही आणि पंचांचा इशारा येतो लेग बाय. धाव संख्या झाले 18. 7-15. एक मात्र आहे की डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळाली. गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळाली आहे. आय थिंक थोडीशी इंजुरी झालेली आहे बॅटरला. पाण्याची व्यवस्था करायची आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की फेब्रुवारी महिना सुरू झाला का हीट जी असते ना जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे जेव्हा आणि आपण विशेष म्हणजे 40+ क्रिकेट खेळतात आणि 40+ जेव्हा तुम्ही खेळतात तेव्हा बऱ्याचशा प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. एक तर म्हणजे कॅल्शियमची कमी तुम्हाला होत असते, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्याची नजर जी असते जवळची जास्त प्रमाणात कमी होत असते. दूरची चांगली असते पण जवळची नजर कमी होते 40 नंतर. हे जीवनसत्वाची अभाव असतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाण्याची मागणी करा आणि लगेच पाणी घ्या. डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी, कारण डिहायड्रेशन सारख्या गंभीर आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि डिहायड्रेशन हा गंभीर आजार आहे. याला मात्र शफल क्रॉस झाला, इम्प्रोवाइज फटका. इम्प्रोवाइज फटका अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेवटच्या क्षणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा चौकार.
आणि शक्य झालं तर तुम्हाला लिंबू सरबत जर असेल तर घ्या नक्कीच, त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. थोडासा मिठाचा वापर केला तर चांगली गोष्ट आहे, कारण बीपी जर लो असेल तर मीठ फार उपयुक्त ठरतं. कारण आपण IV जे लावतो त्यामध्ये खरं मिठाचं असतं, सोडियम क्लोराईड असेल, डिफाय असेल, रिंगर लॅक्टेट असेल, असे जे IV प्रमाणात आपण लावतोय त्यामध्ये जास्तीत जास्त वापर ह्या गोष्टीचा असतो. म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. तर वळूया खेळाकडे. महत्त्वपूर्ण मॅच आहे, 6 चेंडू आणि 11 धावा, 6-11चं समीकरण आहे. महत्त्वाचा षटक गोलंदाजीसाठी शनिवार. आज आहे रविवार, पण शनिवार आपल्या संघासाठी काय कामगिरी करते बघायचं आहे. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल सचिन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन. फुल टॉस, चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल. स्ट्राईक खरं तर 2 धावेचा प्रयत्न केला गेला आणि त्याचं कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे दीपकने. 5 चेंडू आणि 10 धावा, कारण मागच्या षटकामध्ये त्यांनी इम्प्रोवाइज फटका खेळला होता स्क्वेअर लेगला. एक गोष्ट मात्र आहे, दीपक जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत श्री कालिका माता कालवार संघाच्या जिंकण्याच्या आशा हे जिवंत राहणार आहेत. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. ज्ञानेश्वर चिकणे यांनी एक झेल जरी घेतला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून देण्यात येईल. यावेळेला मात्र पुल. यास ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट सर ते शेवटी शनिवारनं आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. अप्रतिम झेल घेतोय. याला अराउंड पटका खेळला, चेंडू सरळ मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याने पहिली धाव अतिशय वेगात, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकते. थ्रो तितका प्रॉमिसिंग नाहीये. 2 धावा मिळत आहेत आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू. थोडासा नाराज आहे क्षेत्ररक्षक खरं तर, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं होतं डीप मध्ये. 3-8चं समीकरण आहे. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल नितेश. शनिवार पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. खारडी गाव जे आहे त्या बाजूने गोलंदाजी करताना आणि शनिवारला पाहतोय. फुल टॉस, ड्राईव्ह केलेल्या चेंडू सरळ जाईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. इज कंपल्सरी. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. आज संडे आहे आणि आजची तारीख आज 1 फेब्रुवारी आहे.
त्यामुळे आजचा जर विचार केला आपण तर 6:25 आपण खेळू शकता. 6:25 निर्धारित वेळ आहे. 6:25 नंतर बॅड लाईट होईल, हे लक्षात ठेवा तुम्ही. शनिवार 2-6 यावेळेला मात्र चांगला फटका खेळलेला आहे, पण चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक, आणि आता मात्र एक चेंडू आणि 5 धावा. गोल्डन विकेट, डॉट बॉल या गोल्डन सिक्सर. अनिलने खरं क्षमता अनिलकडे आहे षटकार मारण्याची. गोल्डन विकेट, डॉट बॉल, गोल्डन सिक्सर. यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. स्टेप आउट झाला होता, सरळ चेंडू जाईल, मात्र चेंडू अडवला जातोय आणि विजय होते लो स्कोरिंग मॅच मध्ये जय गावदेव. वडोलकर हा संघ विजय होते. अभिनंदन. वडोलकर संघ खूप चांगली गोलंदाजीचं डिसिप्लिन बघायला, फलंदाजाने थोडंसं जय सोडला तर थोडंसं निराश केलं, पण गोलंदाजी अप्रतिम बघायला मिळाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खरं तर आम्हाला थोडासा विचार करावा लागेल, कारण 2 नावं आमच्या समोर आलेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जय आणि दुसरी गोष्ट म्हणजे महानंद. अशी 2 नावं मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या समोर आलेली आहेत, आणि आम्ही विचार करून आम्ही देणार आहोत. विकेट मेडन महानंद इज द मॅन ऑफ द मॅच. महानंद नो डाऊट. जयने खूप डावाला आकार दिला, संकट समय खूप चांगली बॅटिंग केली, परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये मी सांगितलं होतं की वेल बिगन इज हाफ डन. वडोदरा एक्सप्रेस महानंदन इज द मॅन ऑफ द मॅच. विकेट मॅन षटक, आणि विशेष म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक या आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मेंद्र तांगडे यांच्याकडे देण्यात येतील. महानंद आपण यायचे लगेच. ओम साई शेमंडळ वळचे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गणेश माडवी, धीरज भोईर तसे यांचे इतर सहकारी येत आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. महानंद आपण यायचं आहे. यस, खूप चांगली गोलंदाजी डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळाली. वडोदरा एक्सप्रेस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. येस, जुनांदुर्गी संघाचे मनोज यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आलेले. एकंदरीत 600 रुपये आलेले आहेत महानंद यांच्यासाठी. मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी देण्याची विनंती मी करणार आहे. गणेशजी मडवी, त्याचबरोबर धीरज आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचबरोबर धर्मेंद्र तागडी यांच्याकडून 500 रुपये आणि मनोज यांच्याकडनं जुनांदुर्गीचे मनोज यांच्याकडनं 100 रुपये. एकंदरीत 600 रुपयाचा पारितोषिक महानंद ह्याच्यासाठी आहे. सो अभिनंदन. दरम्यान या ठिकाणी आमचे खार्डी गावचे माजी क्रिकेटर केशव तांगडी